नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनल अनिकेत कोड लॅबमध्ये. तर मित्रांनो, आजचा टॉपिक असा आहे कंडिशनल स्टेटमेंट इन पायथन. तर आपण पायथनमध्ये कंडिशनल स्टेटमेंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कंडिशनल स्टेटमेंट 3 टाईप्सचे आपण बघणार आहोत: इफ, एलिफ आणि एल्स. त्यानंतर व्हॉट आर द कंडिशनल स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट काय आहे, का वापरता आपण. कंडिशनल स्टेटमेंट इज यूज टू इन पायथन टू मेक डिसिजन, ओके, आणि एक्झिक्यूट डिफरंट कोड ब्लॉक्स आणि बेस्ड ऑन डिफरंट कंडिशन. वेगवेगळ्या कंडिशन देतो आपण, त्या कंडिशनला डिपेंड एखादा कोडचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. त्यासाठी आपण कंडिशनल स्टेटमेंट यूज करतो. ओके, व्हाय डू वी नीड कंडिशनल स्टेटमेंट, आपल्याला का गरज आहे कंडिशनल स्टेटमेंटची. तर एक रिअल लाईफ सिनॅरिओ आहे. इफ इट रेन्स टेक अम्ब्रेला. ओके, जर पाऊस असेल तर अम्ब्रेला घ्या आणि नसेल तर घेऊ नका. इफ आलं आणि एल्स आलं. ओके, दोन क्लिअर झाल्या. एक आपण बघणार होतं इफ एल्स. ओके, इफ असेल, ट्रू असेल तर टेक अम्ब्रेला प्रिंट होईल आणि एल्स पार्टमध्ये जर का कोड गेला तर आपल्याला डू नॉट टेक होईल. ओके, त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल, इफ मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल्स टू 40 इज पास. ओके, ग्रेटर दॅन इक्वल्स टू मार्क्स असतील तर पास. सिमिलरली इन पायथन, कंडिशनल स्टेटमेंट control the flow of the program. They make program dynamic and intelligent. Okay, the types of conditional statement in Python. तर आपण कोणत्या कोणत्या बघणार आहोत: इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट आणि इफ एलिफ एल्स स्टेटमेंट. इच इज यूज डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ कंडिशन अँड डिसिजन कॉम्प्लेक्सिटी. ओके, तर आपण पहिलं बघणार आहोत इफ स्टेटमेंट. ओके, तर इथं काय आहे: if the condition is true, code runs. if the condition is false, code is skipped. ओके, ट्रू और फॉल्स मध्ये. ओके, तर आता आपण डायरेक्टली इफ स्टेटमेंट बघणार आहोत इथे. इफ स्टेटमेंट, तर इफ स्टेटमेंट काय आहे: इव्हॅल्युएट द कंडिशन अँड एक्झिक्यूट द ब्लॉक ऑफ कोड विदिन इट. ओके, तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. एज इज इक्वल्स टू 20 घेतली मी इथं. त्यानंतर इफ हा कीवर्ड आहे. ओके, एज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 18. ओके, तर प्रिंट करणार आहोत आपण. कोलन मॅन्डेटरी आहे इथे, कारण आपण ते कर्ली ब्रेसेस वापरत नाही. सो कोलन इज इम्पॉर्टंट. आणि हा जो स्पेस सुटला आहे तो इंडंटेशनमुळे सुटला आहे. आपल्याला इंडंटेशन मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवलं होतं. का शिकवलं होतं की आपल्याला पुढे चालून असा प्रॉब्लेम नाही येणार म्हणून आपण इंडंटेशन शिकवलं होतं. ओके, त्यानंतर आपण प्रिंट स्टेटमेंट घेतली आहे, प्रिंट केलं आपण. इथे काय इथं काय लिहिणार आपण: आर यू अलाउड टू वोट. ओके, सिम्पल केलं. आता एज 20 घेतली, इथे ग्रेटर दॅन इक्वल्स टू 18 आहे. ओके, आता इफ मी इथे एज 17 घेतली, काहीच प्रिंट नाही होणार. ओके, बट मी जर का इथे एल्स घेतलं, ओके, एल्स आणि कोलन, ओके, तर काय प्रिंट होणार आहे इथं? प्रिंट काय करायचं आपल्याला की यू कांट वोट. ओके, आता आपल्याला इनव्हॅलिड सिंटॅक्स दिलाय त्याने. ओके, इनव्हॅलिड सिंटॅक्स नाही आहे. ओके, इनव्हॅलिड इंडंट होता. इंडंटेशन आपलं व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे आपल्याला त्यांनी एरर दिला. तर आता ही कंडिशन तर ट्रू नाही आहे. ओके, कारण की एज लेस ग्रेटर दॅन 18 तर नाहीच आहे, ऑब्वियस आहे. तर ती स्टेटमेंट काय झाली? फॉल्स झाली. ओके, तर फॉल्स स्टेटमेंट कुठं आली? आपल्या एल्स पार्टमध्ये आली आणि एल्स पार्टमध्ये एक्झिक्यूट झाली. ओके, तर मी तुम्हाला एकाच सेंटॅक्समध्ये एल्स आणि इफ शिकवले. तर एल्स काय आहे? द एल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट्स अ ब्लॉक ऑफ कोड इफ कंडिशन इन द इफ स्टेटमेंट इज फॉल्स. ओके, इफ स्टेटमेंटची जेव्हा कंडिशन फॉल्स होते तेव्हा आपली एल्स स्टेटमेंट ही प्रिंट होते. आणि इफ कंडिशन ट्रू असेल, ओके, कंडिशन ट्रू असेल, ओके, तर आपली ओनली इफ पार्ट हा एक्झिक्यूट होईल आणि रिमेनिंग पार्ट हा स्किप होईल. ओके,
तर आपण एलिफ स्टेटमेंट बघणार आहोत. एलिफ स्टेटमेंट म्हणजे काय? तर एलिफ स्टेटमेंट अलाउज यू टू चेक मल्टिपल कंडिशन. इट स्टँड्स फॉर एल्स इफ. ओके, आपण एलिफमध्ये काय असतं, एलिफमध्ये एलिफमध्ये आपण काय लिहितो? ओके, तर मल्टिपल कंडिशन. ओके, एलिफमध्ये आपण मल्टिपल कंडिशन घेतो. तर आता मी काय घेतले, एज घेतली आहे, एज इज इक्वल्स टू 20 घेतली. ओके, त्याच्यानंतर मी काय घेतलं, इफ घेतलं, इफ एज ग्रेटर दॅन 30. ओके, कोलन इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे? आपण कर्ली ब्रेसेस यूज करत नाही. आता समजा मी इथलं कोलन काढलं आणि एक्झिक्यूट केलं, काय एक्सपेक्टेड कोलन. ओके, एल्स लगेच एरर येईल तिथे. ओके, दिलं, सेव्ह केला प्रोग्राम आणि रन केला. ओके, झालं. त्यानंतर इथे ओके, तर प्रिंट काय करणार आहे मी? आता हा इफ इफ पार्ट झाला. त्याच्यामध्ये काय करतो आपण, यू यू आर अ चाइल्ड. ओके, यू आर अ चाइल्ड घेतलं. त्याच्यानंतर मी काय घेतलं, आपल्याला अजून एक कंडिशन द्यायची, एलिफ द्यायची. ओके, एलिफ घेतलं. ओके, प्रिंट. त्याच्यानंतर त्याचं इंडंटेशन आलं. प्रिंट काय केलं मी, प्रिंट. प्रिंटमध्ये काय लिहिलं, यू आर टीनेजर. यू आर, अरे सॉरी, आपलं आता एलिफ आहे ना, तर आपल्याला कंडिशन घ्यायची राहिली. तर आपण कंडिशनमध्ये काय देणार, एज ग्रेटर दॅन लेस दॅन 18. ओके, एज लेस दॅन 18 घेतलं. ओके, तर आपण काय होणार आहे ते, ओके, इंडंटेशनवर पण लक्ष द्यायचं, यू आर अ टीन एजर. ओके, आणि त्याच्यानंतर एल्स पार्टमध्ये काय येणार आहे आपल्या, एल्स पार्ट प्रिंट यू यू आर अ अडल्ट. ओके, आता काय आले, यू आर अडल्ट. यू आर अडल्ट का आले, त्याने पहिले काय केलं, चेक कंडिशन एज लेस दॅन 13 आहे का, तर नाही आहे. तो कुठं गेला मग, मग हा कोड त्याने स्किप केला आणि नेक्स्ट कोडवर आला, एलिफच्या कोडवरती आला. त्यानं एलिफच्या कोडवर काय चेक केले की आपली एज लेस दॅन 18 आहे का. ओके, मग ती कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली, ही वाली. त्यानंतर हा कोड त्याने स्किप केला. ओके, तो कोड आपला लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. त्यानंतर एल्स पार्टमध्ये आला. एल्स पार्टमध्ये त्याने काय बघितले की बाबा ह्या दोन्ही कंडिशन फॉल्स आहेत, तर ही कंडिशन ट्रू आहे. ओके, तर त्याने हा पार्ट बघितला आणि हा पार्ट एक्झिक्यूट केला. ओके, मी इथे एज चेंज करतो. आता काय, यू आर चाइल्ड. आता त्यानं काय केलं, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली फर्स्ट वाली, इफ वाली. ओके, इफ वाली कंडिशन सॅटिस्फाय झाली त्याची, तर तो हा दोन्ही कोड तो स्किप करून टाकेल. ओके, त्याच्यानंतर मी परत चेंज करतो. ओके, मी चेंज करतो, 15 घेतो. ओके, आता इथे आर राहिले, सॉरी मिस्टेकली, एक स्पेलिंग मिस्टेक तुम्ही मॅनेज करून घ्या. ओके, आता एज चेंज केली आहे मी. ओके, आता तो काय झालं, पहिली देखील एज लेस दॅन 13 आहे का, नाही, तर त्याने स्किप केलं. त्यानंतर एलिफमध्ये आला. एलिफमध्ये काय असतो, आपण मल्टिपल कंडिशन घेतो. ओके, मल्टिपल कंडिशन घेतली एलिफमध्ये. त्याने इथे चेक केलं की एज लेस दॅन 18 आहे का. ओके, आहे. तर त्याने ही कंडिशन सॅटिस्फाय, त्याला ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, ही कंडिशन त्याने एक्झिक्यूट केली. तर ही कंडिशन ट्रू झाली म्हणून आणि ही जी कंडिशन आहे एल्स पार्ट, हा स्किप केला. ही कंडिशन मॅच नाही झाली म्हणून हा पण स्किप केला. फक्त जी कंडिशन मॅच झाली त्याच्या खालची प्रिंट त्याने प्रिंट केलं. ओके, त्यानंतर आपण काय बघणार आहोत अजून, मी आता तुम्हाला इफ सांगितलं, एलिफ सांगितलं आणि एल्स पण सांगितलं. ओके, त्यानंतर आपण काय बघणार आहोत, नेस्टेड नेस्टेड कंडिशनल स्टेटमेंट. ओके, नेस्टेड कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय असतं, नेस्टेड म्हणजे काय असतं की कंडिशन इनसाइड कंडिशन. ओके, किंवा तसं पण म्हणता येईल, कंडिशन इनसाइड कंडिशन पण म्हणता येईल. किंवा मी अजून एक सांगतो की बाबा कॉम्बिनेशन ऑफ वन वन ऑर मोर if else statement inside the if elif
एल स्टेटमेंट टू क्रिएट अ नेस्टेड कंडिशन स्टेटमेंट. ओके, तर वन और मोर इफ एलिफ एल स्टेटमेंट नाही का कंबाईन असल्यावर त्याला आपण नेस्टेड म्हणतो. ओके, तर मी आता तुम्हाला नेस्टेडचे सिम्पल एक्झाम्पल देतो, तुम्हाला नेस्टेड कंडिशन त्याच्या थ्रू समजून जाईल. ओके ओके, तर नेस्टेडचं काय आपण बघणार आहोत, नंबर इज इवन और ऑडचा बघणार आहोत. ओके, इवन और ऑडचा प्रोग्राम बघणार आहोत. ओके, हा प्रोग्रामचं नाव हे कमेंट. ओके, कमेंट लक्षात ठेवा तुम्ही. कमेंट तुम्हाला सांगितलंय कशासाठी वापरतो आपण. आता आपण काय घेतलं, नम घेतलं. ओके, नम काय आपलं एक व्हेरिएबल आहे. नम घेतलं, त्याच्यानंतर आपण काय घेतलं, इंटिजर घेतलं. इंटिजर डेटा टाईप आहे, तुम्हाला मी शिकवलं होतं. इंटिजर घेतलं, इन टाईपचा आपल्याला डेटा यूजरकडून घ्यायचा आहे. तर डेटा यूजरकडून घेण्यासाठी आपण काय वापरतो, इनपुट फंक्शन वापरतो. ओके, इनपुट फंक्शनमध्ये आपण काय एक स्ट्रिंग देतो, इंटर नंबर म्हणून. ओके, इंटर नंबर म्हणून दिलं तर तो आता यूजरकडून आपण इनपुट घेणार आहेत. आता त्यानंतर आपल्याला इथे कंडिशनल लावायची, कंडिशनल स्टेटमेंट इथे आपल्याला यूज करायची. तर आपण कसं करणार, इफ नम, ओके, नम वन, मी व्हेरिएबलचं नाव नम वन घेतलं. ओके, नम वन घेतलंय, त्यानंतर ग्रेटर दॅन 0. ओके, काय झालं, इफ हा कंडिशन दिली आपण. आता इथे काय करणार, प्रिंट नंबर इज 0 किंवा सॉरी, नंबर इज पॉझिटिव्ह. ओके, ग्रेटर दॅन आहे ना, ग्रेटर दॅन 0 असेल तर नंबर इज पॉझिटिव्ह येणार. ओके, त्यानंतर आपण काय घेतले, इफ, अजून एक स्टेटमेंट घेतली इफ वाली. ओके, त्या इफ कंडिशनमध्ये आपण काय देणार आहे, आता कंडिशन देणार आहेत. कोणती कंडिशन, की नंबर इवन चेक करायला. तर आता इवन चेक करायचा फॉर्म्युला काय, आपल्याला इवन नंबर जर का चेक करायचा असेल तर इथे दिलं आपण नम वन. नम वन काय, युजरने इनपुट दिलेलं नम वन. ओके, नम वन डिवाइड बाय 2 इक्वल्स टू 0. हा जसा फॉर्म्युला इवन न काढायचा असेल तर. ओके, डिवाइड बाय 2 पाहिजे आणि त्याचं रिमाइंडर इक्वल्स टू 0 आलं पाहिजे. ह्याला आपण इवन नंबर म्हणतो. ओके, तर त्याला आपण काय प्रिंट केलं, प्रिंट नंबर इज इवन. ओके, जर का ही इफ स्टेटमेंट जर का सॅटिस्फाय झाली तर नंबर इज इवन येईल. ओके, आणि आपण इथं टाकूनच बघू इवन नंबर. त्यानंतर आपण काय केलं, एल्स पार्ट, एल्स पार्ट घेतला, प्रिंट केलं. ओके, प्रिंट काय केलं आपण आता, की हे बघा, इफ ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर इवन, तर त्याच्यानंतर नंबर इज ऑड. ओके, नंबर इज ऑड, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर नंबर इज इवन, फॉल्स आली तर ट्रू, फॉल्स झाली तर ऑड येईल, आणि इफ कंडिशन ट्रू असेल तर इवन नंबर येईल. ओके, त्यानंतर तर इथे आपण काय देणार, एल्स पार्ट घेऊ एक. ओके, आता हा एल्स पार्ट एकदम इकडे. ओके, प्रिंट, प्रिंट काय घेतलं त्याच्यानंतर शेवटला, नंबर इज निगेटिव्ह ऑर 0. नंबर इज निगेटिव्ह ऑर 0 हे कधी येईल, हे कधी येईल माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा इथे युजर, आता ठीक आहे मी तुम्हाला हे कोड रनच करून दाखवतो. ओके, झाला, इथे नंबर टाका म्हणतोय आपण, नंबर टाकला इथे 2, काय नंबर इज पॉझिटिव्ह आलं पहिले. ओके, कंडिशन ही सॅटिस्फाय झाली. आता इथे आपण मल्टिपल कंडिशन दिले, नेस्टेड दिलेत, म्हणून 2 आउटपुट आलेत. ओके, पहिली ही कंडिशन केली. ओके, त्यांना चेक केलं की ठीक आहे, नंबर पॉझिटिव्ह आहे. ओके, तर त्याने पहिले हा नंबर पॉझिटिव्ह केला. त्यानंतर त्याने ही कंडिशन चेक केली. ओके, कंडिशन सॅटिस्फाय झाली ह्या लॉजिकला, तर त्याने ट्रू दिलं आणि त्याने काय केलं, इथेच कोड एक्झिक्यूट केला आणि हा पार्ट स्किप केला आणि हा पण पार्ट स्किप केला. ओके, परत एकदा रन करतो. त्यानंतर आपण नंबर इज मायनस देऊ. ओके, नंबर मायनस दिला तर काय आलं, पहिले हे चेक केलं, सॅटिस्फाय नाही झालं, नंबर इज पॉझिटिव्ह नंबर नाहीच आहे, कंडिशन पण मॅच नाही झाली आहे. ओके, ऑड नंबर पण नाही आहे. आता हा ट्रू नाही आहे, हा ट्रू नाही आहे, तर त्याने कोणतं एल्स पार्ट एक्झिक्यूट करणार, शेवटवाला, जे की हा दिला नंबर इज निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. आता तुम्ही म्हणता आता आपण -2 देऊ. ओके, हा पण इवन नंबरच आहे, 2 इवन नंबर आहे, आपण -2 देऊन बघू काय आहे तो आन्सर. ओके, एंटर केलं, काय आलं, -2 जरी घेतलं त्यांना इवन,
तर तो मायनस आहे, नंबर इज निगेटिव्ह और झिरोच येणार आहे त्याचं आन्सर. ओके, समजलं तुम्हाला? खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे कंडिशनल स्टेटमेंट. तुम्ही ह्याच्यावर खूप प्रॅक्टिस करा. ओके ओके, ह्याच्यावर तुम्ही खूप प्रॅक्टिस करा. इफ स्टेटमेंट ह्याच्यावर प्रॅक्टिस करा, एलिफवर प्रॅक्टिस करा. मी आता हे एक्झाम्पल घेतले एजचं, तुम्ही मल्टिपल एक्झाम्पल घेऊ शकता. जसं की मी हे नंबरचं घेतलं होतं. ओके, तर मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो ह्याच्यावरती प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून. डिटरमाइन इयर इज लीप इयर और नॉट. ओके, हे एक एक्झाम्पल आहे. ओके, हे एक्झाम्पल नेस्टेड कंडिशन थ्रू तुम्ही काय करा, सॉल्व करा. ओके, हे एक्झाम्पल सॉल्व करा. कमेंटमध्ये तुम्ही तुमचा कोड टाका, मी कोड चेक करेल. ओके, म्हणजे मला समजेल की तुम्हाला ॲक्च्युअल गोष्ट समजते की नाही. बस थेरी पार्टमध्ये तेच सांगितलं मी, नाही का? हा बघा, इफ कंडिशनचा सिंटॅक्स. ओके, इफ कंडिशनचा सिंटॅक्स. ओके, इम्पॉर्टंट काय, कोलन इज मॅन्डेटरी, इंडेंटेशन इज मॅन्डेटरी, कोड इनसाइड रन ओनली वेन कंडिशन इज ट्रू. ओके, हे पण. ओके, एक एक्झाम्पल घेतलं, जे मी तिथे एक्झाम्पल घेतलं तेच इथे एक्झाम्पल घेतले. ओके, त्यानंतर एल स्टेटमेंटचं पण तसं, इफ कंडिशन फॉल्स असेल तर एक्झिक्यूट होणार. ओके, एलिफचं पण सेम तसंच, नाही का? पायथन चेक कंडिशन एक्झिक्यूट ओनली वन ब्लॉक. ओके, त्यानंतर एक्झाम्पल ऑफ एलिफचं पण एक्झाम्पल मी तुम्हाला घेतलंय. ओके, आता मी इथे डिफरंट एक्झाम्पल दिलेत. ओके, इथे डिफरंट एक्झाम्पल दिलेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. कंडिशनल स्टेटमेंटवर खूप प्रॅक्टिस करा. कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला खूप कामाला येणार आहे इन फ्युचर, जेव्हा आपण प्रोजेक्ट्स बनवू किंवा कोणत्या कोणत्याही कोडचं किंवा कोणत्याही कोडच्या एक्झाम्पलचं आपण जेव्हा लॉजिक लिहू, त्यावर आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना कंडिशनल स्टेटमेंट खूप अवघड जाते त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि मी दिलेल्या एक्झाम्पलचं मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर सेंड करा. मी तुमचा आन्सर चेक करेल, की एरर असेल तेही टाका. ओके, तर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.